नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता राकेशला खूपच जास्त राग आलेला असतो. ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघांचा. कारण इथे ईश्वरी त्याच्यासमोर म्हणालेली असते की तो भडकूचंद आज मला खूप आवडला. ती गोष्ट इथे राकेशला अजिबात आवडलेली नसते की त्याच्यासमोर ईश्वरी अर्णवला मला आवडला असं म्हणालेली असते. त्यामुळे राकेश म्हणत असतो की नाही नाही राकेश नाही, आत्तापर्यंत जी मुलगी तुला आवडली ती तुझ्या मिठीत होती आणि ही इंदोरी जिलेबी हिच्यासाठी तर तू काय काय केलेस तुला व्यवस्थित माहिती आहे. त्याच्यामुळे हिला मिळवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. काय म्हणाली ती? ती म्हणाली की हा भडकूचंद मला आवडलाय, म्हणजे आता आवडायला लागलाय तर लवकरच प्रेम होईल आणि ते मला मुळीच नको आहे. त्याच्यामुळे आता मलाच काहीतरी लवकरात लवकर करायला हवं. ईश्वरी देसाईला हा आता अर्णव अजिबात आवडता कामा नये आणि यांची गोष्ट पुढे जाता कामा नये. तेव्हा इथे आता मी काय करू असं ज्याच्यामुळे ती माझ्या लवकरात लवकर आयुष्यात येईल. या मार्गाने नाही तर त्या मार्गाने, पण मला ईश्वरी माझ्या आयुष्यात हवी आहे. तो म्हणतो की आत्या, आता आत्याच ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली आणि अर्णव दोघेजण आता रात्रीच्या वेळेला बाहेर बसलेले असतात आणि इथे चांदण्या त्याचबरोबर चंद्र बघत असतात. तेव्हा अंजली म्हणत असते की चिंटू, आजचा दिवस खूपच जास्त छान आहे ना. आपली आईसुद्धा आज खूप जास्त खुश असेल, कारण तिचं एवढं जुनं मशीन नीट झालं आहे आणि ते सुद्धा ईश्वरीमुळे. मग ते मशीन एवढं नीट झालं आहे, मग आपल्या आईलासुद्धा आनंद झालाच असेल ना. आणि चिंटू, तू सुद्धा खरं खरं सांग, तुला सुद्धा इथे आता ईश्वरीचा हेवा वाटतोय ना, कारण तिने आपल्या आईचं एवढं जुनं बिघडलेलं मशीन नीट केलं. तेव्हा मला असं वाटतंय चिंटू की पहिल्यांदा आहे ना तुझ्या आयुष्यामध्ये तिघींना स्पेस होती, म्हणजे तुझ्या पर्सनल इथे स्पेसमध्ये मला, आजीला आणि मामीला, आम्हाला तिघींना स्पेस होती. आता असं मला वाटते की ईश्वरीला सुद्धा तू त्या पर्सनल स्पेसमध्ये थोडीशी जागा दिलीस. तेव्हा अर्णव म्हणतो, असं कसं? तुला जरा खूपच जास्त वाटते ताई काहीतरी. असं काही नाही आहे, तू खूप मोठं स्टेटमेंट करतेस की माझ्या आयुष्यामध्ये मी तिला जागा दिली म्हणून. तेव्हा अंजली म्हणते, का नाही दिली आहेस का? हे बघ, मी पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीबरोबर, म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये जो इन्सिडन्स घडून गेला ना, त्याच्यानंतर मी पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीबरोबर तुला असं इमोशनली बोलताना बघितलं आणि सगळं सांगताना बघितलं. तेव्हा मला तर असंच वाटतंय की तू ईश्वरी देसाईला तुझ्या आयुष्यामध्ये जागा दिली आहेस, हो की नाही? तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी तिच्याशी तसं बोललो कारण तिने आईचं मशीन तर नीट केलंच, पण त्यानंतर आहे ना मी तिला इथे पगारामध्ये वाढ केली. पण ती म्हणाली की नको, मला काहीच नको आहे म्हणून. आणि ती मला काय म्हणाली माहिती आहे? ते मशीन आहे ना, ते प्राइजलेस आहे तुमच्यासाठी. मग जर ती प्राइजलेस आहे तर मी तिला नीट केली आहे, त्याची किंमत तुम्ही मला देऊ नका, कारण मग त्याची किंमत नाही होऊ शकत. आणि त्यामुळे मला काहीही नको आहे. ते मी सगळं केलं आहे, मला वाटलं म्हणून मी केलं आहे आणि ती मदत वगैरे नाही आहे, म्हणून मला तुम्ही तिची किंमत देताय. तेव्हा तिच्या अशा बारीक-सारीक गोष्टी आहेत ना, त्या खूप आवडतात कधी-कधी मला. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, खूप क्यूट आहे ना ती. तेव्हा इथे ईश्वरी, त्यानंतर इकडे अर्णव म्हणत असतो, की ताई आगाऊ आहे ती, एवढी पण काही चांगली नाही आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, गप्प बस तू. तुला बोलायचं एक आहे आणि तू बोलतोस एक. मला माहिती आहे ईश्वरी खूप चांगली आहे आणि तिच्याबद्दल तुझ्या मनातसुद्धा काही ना काहीतरी आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई तुला जरा जास्तच काहीतरी वाटते हां, एवढं पण काही नाही आहे. आणि तिने आपल्या आईचं मशीन नीट केलं ठीक आहे, म्हणून तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीतरी आहे असं बोलू नकोस, तसं काही नाही आहे. हां बाबा, एक माणूस म्हणून तिने जे काही केलं त्याबद्दल मला हेवा तर आहेच, पण बाकी तुला वाटतंय तसं काहीच नाही. त्यानंतर इथे अंजली म्हणत असते, तरीसुद्धा अंजली म्हणत असते, ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिच्या मनामध्ये ना कुणाबद्दलच असं कपट, लोभ, माया अजिबात नाही रे. बिचारी साधी आणि सिंपल आहे. तिने जे काही केलं ना त्यामुळे आपण तर खुश आहोतच, पण आपली आईसुद्धा खूपच जास्त आनंदी असेल. बघ ना चिंटू, तिथे आकाशामध्ये बघ, सगळ्यात जास्त
जो स्टार इथे हायलाईट होतोय ना, जो चमकतोय, ती आपली आई आहे आणि ती आज खूप खुश आहे. म्हणून बघ ना किती मनापासून हसतीये ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "खरंच, तुला माहिती आहे का ताई, आई आपली सगळ्यात जास्त कुणाकडे बघून हसते? माझ्याकडे. कारण मी तिचा लाडका होतो ना." त्या दोघांचं बोलणं चालू असताना प्रेक्षकांनो, इथे त्यांची आजी त्यांच्याकडे बघत असते, त्यांचं बोलणं ऐकत असते आणि आपल्या आईबद्दल इथे अंजली ईश्वरीबद्दल बोलत असते आणि त्यामुळे इथे अर्णवच्या मनामध्ये जे काही आहे ना, ते सगळं बाहेर येत असतं. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की नाही, आई माझ्याकडे बघून हसते कारण मी तिची मोठी मुलगी आहे ना म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, असं काही नाही आहे. अंजली म्हणते, असंच आहे. अर्णव म्हणतो, आजीला विचार. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो, आजीसुद्धा तुझंच नाव घेईल कारण तिला माहिती आहे तू रडशील ना. नाही नाही, तू रडशील नाही, तू चिडशील, म्हणून ती तुझंच नाव घेईल. त्यानंतर इथे आता जेव्हा अंजली सारखं सारखं म्हणत असते की तुला ईश्वरी आवडते ना, आवडते ना, तेव्हा तो म्हणतो, ताई, तुझ्या मनात जे काही आहे ते मला माझ्या तोंडून बोलायला लावू नकोस, कारण माझ्या मनात असं काहीच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी घरी आलेली असते. तेव्हा अंजलीला म्हणते, कशात तुम्ही ताई? आणि ती म्हणते की मला आजीने इथे बोलावलंय. त्या म्हणाल्या की सकाळी ऑफिसला जायच्या आधी भेटून जा म्हणून. तेव्हा अंजली म्हणते, अगं हो हो, तिनेच बोलवले तुला, मला माहिती आहे. तू ये बरं इथे बस, आजी येतच असेल. तेवढ्यातच इथे मामासुद्धा येतात. मामा म्हणतात, अरे वा ईश्वरी, सकाळ सकाळ तुझा चेहरा बघून आज मला खूप आनंद झाला आहे आणि माझा दिवससुद्धा छान जाणार आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, मामा, खरंच सांगू का, तुम्हाला भेटूनसुद्धा छानच वाटलं. काय म्हणतात ते, सो नाईस ऑफ यू. तेव्हा इथे आजी येतात आणि म्हणतात की आलीस का तू ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आजी, मी तर आली आहे, पण तुम्ही मला का बोलवलेत? म्हणजे काही काम होतं का? तेव्हा इथे आजी म्हणतात, हो, काहीतरी काम होतं, म्हणजे मला ना तुला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण आजी, अहो तुम्ही मला कशाला काय देताय? हे बघा, मला खरंच काही नको आहे. मी अर्णव सरांना सुद्धा सांगितलं, ते सुद्धा मी त्यांच्या आईचं बिघडलेलं मशीन हे नीट केलं म्हणून मला काहीतरी देत होते. मी म्हणाले, मला काही नको आहे, मला पैसे वगैरे काही नकोत, कारण ती मशीन मी नीट केली कारण मला वाटलं म्हणूनच ना, आणि त्या बदल्यात तुम्ही मला पैसे द्याल हे मला आवडणार नाही आहे. आणि इथे आता ईश्वरी म्हणत असते, कसं आहे ना आजी, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही मला लेप पाठवून दिलात आंब्या हळदीचा, तुम्ही ठेवून घेतला ना, कारण मी तुम्हाला आजी म्हणते. मी तुम्हाला तो आजीचा अधिकार दिला आहे आणि तुम्ही मला सुद्धा काहीतरी समजता म्हणूनच काळजीने मला तो लेप दिलात की नाही. मग त्याची काही किंमत होणार आहे का? अहो त्याची किंमत होऊच शकत नाही, कारण ते प्राइजलेस आहे सगळं. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणते, म्हणून मी म्हणते की मला पैसे वगैरे काही नको. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी म्हणत असते की मी इथे सरांना सांगितलं की मला काही नको आहे म्हणून, म्हणून त्यांनी तुम्हाला दोघींना हे काम करायला सांगितलं आहे का? तेव्हा इकडे मामा म्हणतात, नाहीतर काय, तिला बिचारीला काही नको आहे. ईश्वरी, मला माहिती आहे तुला काही नको आहे. अगं तरी पण आईने दिल्याशिवाय ती काही आता राहणार नाही आहे. तेव्हा ती जे काही देते ना, ते तू घेऊन टाक. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, माझ्या आईने मला शिकवलं आहे की जी गोष्ट आपण एखादी करतो ना दुसऱ्यासाठी, त्याच्याकडून कधी पैसे घ्यायचे नसतात. कारण जी गोष्ट आपण करतो ते आपल्याला वाटते म्हणून करतो, मदत म्हणून नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आजी म्हणते, खरंच तुझ्या आईने तुझ्यावरती खूप छान संस्कार केलेले आहेत. पण हे बघ बाळा, मी तुला इथे बोलावलं आहे ते मला वाटतंय म्हणून मला तुला काहीतरी द्यायचं आहे आणि ते माझ्या खूपच जास्त जवळचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अंजली म्हणत असते, ईश्वरी तू इथे बस बरं. तेव्हा आजी म्हणते, हे घे ईश्वरी, ही गोष्ट मला तुला द्यायची होती म्हणून मी तुला आज लवकर बोलावले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आजी, अहो हे काय आहे, म्हणजे एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला देताय? ती उघडून बघते तर त्याच्यामध्ये एक कंगन असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी हे कंगन, अहो एवढं महागडं कंगन मी नाही घेऊ शकत, खरंच मला नको आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी नाही म्हणत असते, कारण ते एवढं मोठं महागडं कंगन तिला असं वाटतं की हे मी नाही घेऊ शकत. तरीसुद्धा इथे आजी म्हणतात की नाही, हे तुला घ्यावंच लागणार आहे. हे बघ, मी मनापासून देते, नाही म्हणू नकोस. तरीसुद्धा इथे ईश्वरी म्हणते की नाही नाही आजी, खरं सांगते मी, हे कंगन मी नाही घेऊ शकत, मला तुम्ही देऊ नका, एवढं महागडं कंगन. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की हे बघ, हे कंगन तू तुला ठेव, कारण कसं आहे ना, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे
आणि मला हे कंगन एका महत्त्वाच्या व्यक्तीला द्यायचं आहे, म्हणून तर मी ते तुला देते ना. आणि आता नाही म्हणायचं नाही, हे तुला ठेवून घे बरं. तरीसुद्धा इथे आता ईश्वरीला ते कंगन घ्यायला कसं तरीच वाटत असतं. तेव्हा इथे अंजली आता म्हणत असते, ईश्वरी अगं आजी तुला इतकं प्रेमाने देते ना, प्लीज ठेवून घे ना. तेव्हा इथे आजी म्हणते आणि ईश्वरी अगं हे कंगन आहे ना, मला तुलाच द्यावंसं वाटतंय, कारण ते तुझ्याच हातामध्ये शोभून दिसेल. आज तू जे काही केलं आहेस ना, ते खरंच खूप आमच्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा प्लीज तू नाही म्हणू नकोस, कारण हे कंगन जर तू घेतलं नाहीस ना, तर मला वाईट वाटेल. आणि माझी तर मनापासूनची इच्छा आहे की हे कंगन तू ठेवावंस म्हणून, तू स्वतः हे घालावंस. तेव्हा इथे आता आजीला वाईट वाटतंय या गोष्टीचं, आता ईश्वरीलासुद्धा वाईट वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर इथे आता छान वाटणार असेल तर हे कंगन मी ठेवून घेते. तेव्हा ती म्हणते की पाया पडते आजी. आणि पाया पडणार तेवढ्यातच इथे वल्लरी आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणत असते की काय चाललं या घरामध्ये, खरंच मला काहीच कळत नाही आहे, या घरची सून नक्की कोण आहे. हे बघा आई, आता तुम्ही हे कंगन या मुलीला दिलत, तुम्हाला कळतंय ना या घरची सून मी आहे, त्याच्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीवरचा आणि ह्या घरावरचा अधिकार माझा आहे, हे तुम्हाला माहिती नाही आहे का. तेव्हा हे कंगन तुम्ही ह्या मुलीला दिलत. तेव्हा इथे आजी म्हणतात की मी काय केले आणि काय नाही हे तू मला सांगू नकोस. हे कंगन कुणाचं आहे तुला माहिती आहे ना, आणि ते मी ईश्वरीला दिले, त्याच्यावरती फक्त तिचा अधिकार आहे, बाकी कुणाचाही नाही. तेव्हा इकडे आता ईश्वरीला वाईट वाटतं. ईश्वरी पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. वल्लरी म्हणत असते, पण हे बघा तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे. या घरातल्या गोष्टींवरती माझा आणि फक्त माझा अधिकार आहे, पण तुम्ही त्याचा विचार करत नाही. तुम्ही बाहेरच्या लोकांना घरातल्या वस्तू का देता. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात, अगं कसं आहे ना वल्लरी, अगं तुला कळत नाही का, या घरामध्ये आहे ना, ईश्वरीला सगळेजण आपण आपले मानतो. आणि आईला जे काही भेटवस्तू तिला द्यायची होती ती तिने दिली आहे, त्याच्यामुळे आता इथे तू तिला काही बोलू शकत नाही आहेस. तिला कुणाला काय द्यायचं आहे कुणाला नाही हे तिचं ती ठरवणार. त्यानंतरला इथे आता वल्लरी म्हणत असते, पण ही बाहेरची माणसं इथे येतात आणि त्यांना तुम्ही इतक्या मौल्यवान वस्तू देता, मग त्या गोष्टीवरती आता मी बोलायचं सुद्धा नाही आहे का, का दिलेत तुम्ही तिला ती भेटवस्तू. तेव्हा आजी म्हणतात, माझी मर्जी, मला जिला द्यायचं जे असेल ते मी देणार, मला कुणीही अडवू शकणार नाही आहे, कळलं ना. तुझ्याकडून तर घेऊन दिलेली नाही आहे ना, माझ्याजवळ होतं ते मी तिला दिलं आहे आणि ते मला वाटलं म्हणून, त्याच्यामुळे तिथे मी कुणाचीही मर्जी राखायला जाणार नाही आहे, कळलं तुला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आजी हे कंगन तुम्ही ठेवून घ्या प्लीज, मला नको, खरंच मला नको आहे हे, मी हे सगळं याच्यासाठी केलेलंच नाही आहे. अहो मी कुणाला तरी मदत केली किंवा मी कुणासाठी काहीतरी केलं, त्या बदल्यात मला इथे गिफ्ट वगैरे घ्यायची गरज नाही आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो वल्लरी खूपच जास्त चिडलेली असते. त्यामुळे इथे आता वातावरण शांत व्हायला हवं आहे, तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणतो, काय ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर, सकाळ सकाळ तुम्ही इथे आणि रडताय काय अशा. कारण तिचा चेहरा इथे आता रडका झालेला असतो. त्यामुळे इथे आता अर्णव म्हणत असतो, तू इथे काय करतेस. आजी म्हणते, अरे मीच तिला इथे बोलावलं होतं, माझं काम होतं ना तिच्याकडे, संध्याकाळी ती ऑफिसमधून इथे येते, मग तिला घरी जायला उशीर होतो ना, म्हणून मी तिला म्हणाले की ऑफिसला जायच्या आधी इथे ये म्हणून, म्हणजे तिला रात्रीच्या वेळेला घरी जायला उशीर होणार नाही, हो की नाही ईश्वरी. आणि मी काय म्हणते अर्णव, तू आता ऑफिसला जायला निघालेस ना, तेव्हा ईश्वरीलासुद्धा तू तुझ्याबरोबर घेऊन जा ना ऑफिसमध्ये, म्हणजे तीसुद्धा लवकर जाईल. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो की आजी, अगं तू काय मला तिला माझ्याबरोबर पाठवतेस, तू विचारलेस का तिला की उगाचच आपलं तिच्या मर्जीच्या विरोधात. तेव्हा इथे आजी म्हणते, असं कसं, तिला काय प्रॉब्लेम असणार आहे. ईश्वरी तू जाशील ना गं अर्णवबरोबर की नाही जाणार आहेस. मी तुझ्यावरती हे सगळं थोपते असं वाटतंय त्याला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नाही आजी, मी जाते ना सरांबरोबर, काही हरकत नाही, सर मी येते तुमच्याबरोबर, तुम्ही सोडा मला ऑफिसला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आजी बरं ठीक आहे येते मी. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो ईश्वरी आता अर्णवबरोबर ऑफिसला जायला तयार होते. तेव्हा इथे अर्णवसुद्धा तिला न्यायला खूपच जास्त उत्सुक असतो. ती म्हणत असते, बाबा रे तिला व्यवस्थित घेऊन जा, कारण ती इथे माझ्या बोलवण्यामुळे आली होती, तेव्हा तिला सुखरूपरित्या तू आता घरी सोड. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आजी मी निघू ना,
नंतर पुन्हा येईन कधीतरी. तेव्हा आजी म्हणतात, हो नक्की, मी तुझी वाट बघेन. जेव्हा तुला वेळ मिळेल ना तेव्हा तू ये मला भेटायला. तेव्हा ईश्वरी म्हणते की नक्कीच. त्यानंतर इथे अर्णवलासुद्धा आता ईश्वरीबद्दल काही ना काहीतरी वाटायला लागलेलं असतं, कारण तो निदान तिच्यावरती रागवून तरी बोलत नसतो. तेव्हा इकडे ईश्वरी आता म्हणते की चला आजी, अंजलीताई निघते आम्ही, मामा चला मी निघते, असं म्हणून ती आता जायला निघते. त्यानंतर इथे आता मामीसुद्धा रागाने लगेच तिथून जाते. मामा इथे ईश्वरीला आधीच म्हणालेले असतात की तुझ्याकडे असं काही माणुसकीचं इंजेक्शन वगैरे आहे का, कारण त्याला ते वल्लरीला द्यायचं असतं, पण तसं इंजेक्शनच नसतं मुळात, कारण माणूसच प्युअर असावा लागतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी रागाने तिथून निघून जाते. तेव्हा इथे मामा म्हणतात की चला, ही गेली ते बरं झालं. त्यानंतर मामा म्हणतात की आई, हे सगळं तू मुद्दामून केलंस ना गं, म्हणजे मुद्दामून तू ईश्वरीला हे कंगन वगैरे दिलंस ना. तेव्हा इथे आजी म्हणते, हो ना, मी मुद्दामूनच दिलं रे. तुला माहिती आहे ना, हे कंगन आपल्या स्वास्तिकचं आहे. तिला हे कंगन मिळालं होतं एका स्पर्धेमध्ये, आणि तेव्हा स्वास्तिक मला काय म्हणाली होती की आई, हे कंगन आहे ना माझ्यानंतर तू माझ्या सुनेला दे म्हणून, बरोबर की नाही. म्हणून ते मी ईश्वरीला देऊन टाकलं, कारण त्याच्यावरती तिचाच अधिकार आहे, आणि ईश्वरीला दिलं म्हणजे मी माझ्या जबाबदारीतून मोकळी झाले रे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, पण आई तुला असं नाही वाटत तू जरा घाई केली आहेस. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही रे बाबा, कसली घाई. ज्याची ती वस्तू आहे तिच्या हातामध्ये गेली म्हणजे माझा जीव मोकळा, बरोबर की नाही. कारण स्वस्तिकनीच सांगितलं होतं की तिच्या सुनेच्या हातामध्ये ते कंगन गेलं पाहिजे, आणि मला ईश्वरी आता अर्णवसाठी खूपच जास्त आवडली. तेव्हा इकडे मामा म्हणतात, पण आपण घाई करतोय असं नाही का वाटत. आजी म्हणते, नाही रे, हे बघ अंजली, गुरुजींनासुद्धा लवकरात लवकर बोलावून घे. मला इथे ईश्वरी आणि अर्णवच्या आता पत्रिकासुद्धा जुळायच्या आहेत. त्यांचे किती गुण जुळत आहेत ते मला बघायचं आहे, आणि लवकरच मला त्यांचं लग्नसुद्धा लावून द्यायचं आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की बघतेस ना अंजली, अगं आईने सगळं प्लॅनिंगसुद्धा करून ठेवलं आहे, म्हणजे तिला आता लवकरात लवकर ईश्वरी या घरची सून व्हायला हवे, आणि त्या अनुषंगाने तिने सगळी तयारीसुद्धा केली. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता आलेली असते गाडीमध्ये बसायला. ईश्वरी गाडी बघितल्यानंतर खूपच जास्त घाबरते, कारण तिचा ज्या पद्धतीने अपघात झालेला असतो त्या पद्धतीने ती खूपच जास्त घाबरलेली असते, कारण त्या ड्रायव्हरने गाडीमधून उडी मारलेली असते, आणि ती गाडी जाऊन पुढे जेव्हा एका झाडाला ठोकते तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त लागलेलं सुद्धा असतं, आणि ती घाबरलेली सुद्धा असते. ते सगळं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहतं, आणि ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी आता गाडीमध्ये बसत नाही, ती उभीच राहिलेली असते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की ईश्वरी देसाई, आता तुम्हाला काय मॅडम, मी इथे खास इन्व्हिटेशन पाठवू का, बस ना गाडीमध्ये, चल लवकर उशीर होतोय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, मी एक काम करू का, मी पाठीमागे जाऊन बसू का गाडीमध्ये. तेव्हा इथे अर्णव म्हणतो का. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, असंच. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मी काही तुझा ड्रायव्हर नाही आहे, कळलं ना, मी ड्रायव्हर नाही आहे तुझा. तेव्हा आता तू मागे जाऊन बसशील, आणि पुढे मी ड्रायव्हरसारखा तुझा गाडी चालवेन, बस पुढे तू. तेव्हा इकडे अर्णवलासुद्धा कळलेलं असतं की हिला काही ना काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, पण मी मागे बसले असते तर. तेव्हा अर्णव म्हणतो, एकदा सांगून कळत नाही का, पुढे बसायला सांगितले ना, बसा बरं. त्यानंतर इथे अर्णवसुद्धा गाडीमध्ये बसतो. आता ईश्वरीला गाडीमध्ये बसायलाच भीती वाटत असते, कारण तिच्याबरोबर जे काही घडलेलं असतं त्यामुळे तिच्या मनामध्ये ती भीती बसलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरीसुद्धा गाडीमध्ये बसते, पण ती मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते. अर्णवला ते कळत नसतं की नक्की हिचं घाबरण्याचं कारणच काय. तेव्हा इकडे अर्णव आता गाडीमध्ये बसतो, ईश्वरीसुद्धा बसते. ईश्वरी कम्फर्टेबली बसण्याचा प्रयत्न करत असते, पण ती इथे सीट बेल्ट काही लावत नाही. त्यानंतर अर्णव गाडीमध्ये बसतो. सीट बेल्ट लावल्यानंतर तो ईश्वरीकडे बघत असतो, आणि ईश्वरीला म्हणतो, कसं आहे ना, स्कूटरला सीट बेल्ट नसतं, पण गाडीला सीट बेल्ट असतं, ते लावायचं असतं ना. तेव्हा इकडे ईश्वरी आता ते सीट बेल्ट लावायला जाते. तिला काही ते लावता येत नसतं, ती वरून आता ते खेचत असते. अर्णव बघतो तिच्याकडे, ती आता घाबरलेली असते, त्यामुळे सीट बेल्ट कसा घेऊन लावू हे सुद्धा तिला कळत नसतं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की 1 मिनिट थांबतेस का तू आता. आणि तो म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की सर,
काही नाही, पण ते मनामध्ये तर घाबरलेले असते. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट थांब. आणि तो स्वतःच इथे तिचं सीट बेल्ट आता लावायला आलेला असतो. त्यामुळे इथे अर्णव सीट बेल्ट आता खेचतो आणि ते बेल्ट आता लावायला जात असतो. तेव्हा तो इथे ईश्वरीच्या अगदीच जवळ आलेला असतो. एकदम समोर तिच्या चेहऱ्याकडे तो बघत असतो. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे बघत असते. दोघेही जण एकमेकांकडे बघण्यामध्ये एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे आता हरवलेले असतात. इथे अर्णवसुद्धा आणि ईश्वरीसुद्धा दोघेजण एकमेकांकडेच बघत असतात. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता नक्कीच इथे ईश्वरीच्या आणि अर्णवच्या मनामध्ये एकमेकांबद्दल काही ना काहीतरी फिलिंग झालेले आहेत. त्यामुळे दोघेजण एकमेकांच्या नजरेत इतके हरवून गेलेत. तेव्हा इथे आता सीट बेल्ट लावल्यानंतर इथे ईश्वरी तरीसुद्धा मनामध्ये थोडी घाबरलेलीच असते. तिच्या डोळ्यामध्ये इथे अश्रूसुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मी एक काम करू का? मी नेहमीसारखी ऑफिसला बसनेच येऊ का सर? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, का काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही काही नाही, मला ना थोडी भीती वाटत होती गाडीमध्ये बसायला. तर इथे आता ईश्वरी असं म्हणाल्यानंतर अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी गाडीमध्ये बसण्यासाठी आता एवढी घाबरते का? कारण तिचा ज्या पद्धतीने अपघात झालेला असतो त्यामुळे ती आता गाडीमध्ये बसायलासुद्धा घाबरत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे राकेशने आता धूरवाला बोलावलेला असतो आणि तो सगळीकडे आता धूर करायला सांगतो आणि त्या धुराचा इथे आता आत्याला खूपच जास्त जयू आत्याला त्रास होतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता इथे ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही मला उशीर झाला असता म्हणून गाडीतून घेऊन आलात, त्यासाठी खूप खूप थँक्यू सर की तुम्ही मला लिफ्ट दिलीत. ते ऐकून लावण्याला खूप राग येतो. लावण्य इथे स्पॅमला म्हणत असते की आपण एक काम करूया, त्या ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर हिला ना आपण 7-8 दिवसाची लीव देऊया आणि तिला आता एवढ्या दिवसांची आपण सुट्टी दिली आहे कळल्यानंतर ती खूप जास्त खुश होईल आणि घरीच राहील. तेव्हा आपण आपलं काम करायचं, असं लावण्य आता स्पॅमला म्हणते.